या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि जर राज्याचा जर आज विचार केला तर काल अखेर जो 70 लाख एकर क्षेत्राचं नुकसान हे शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि निश्चित प्रकारे त्यामध्ये आज आपण जालन्याचा जर विचार केला तर साधारणतः 2,54,000 एकराचं नुकसान या जालन्यातल्या माझ्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे आणि त्यामध्ये जास्त पाऊस हा सप्टेंबरमध्ये पडलेला आहे, ऑगस्ट सप्टेंबरमध्ये. आणि पूर्वीचं जर सप्टेंबरच्या अगोदरचा जर विचार केला तर थोडं नुकसान कमी होतं, परंतु निश्चित प्रकारे जालना असू द्या, अहिल्यानगर असू द्या किंवा सगळ्यात जास्त नुकसान हे राज्यात हे नांदेडमध्ये झालेलं आहे. आणि मी आपल्या माध्यमातून एवढं सांगतो की नुकसान भरपाईचं जे पंचनामे आहेत शेतकऱ्यांच्या नुकसान स्थितीच्या, ते काम युद्ध पातळीवरती आमचा महसूल विभाग, आमचा कृषी विभाग हा करतोय. आणि आपल्या माध्यमातून मी सगळ्या शेतकरी बांधवांना एकच सांगतो की आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील, हे पण राज्यामध्ये दौरे करतात. ह्यांचं बारकाईने सगळ्या परिस्थितीवरती लक्ष असल्यामुळं शेतकऱ्यांचे लवकरात लवकर जे नुकसान भरपाई स्थितीमध्ये झाली त्याचे पंचनामे करून ते शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर कशी मिळेल ही याचा प्रयत्न आमचा शासनाचा सुरू आहे. आणि त्यामध्ये ह्या पावसामध्ये काही मनुष्यहानी पण झालेली आहे, काही पशुधन वाहून गेलेलं आहे, काहींच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे, घराची पडझड झालेली आहे, जमीन वाहून गेलेली आहे. खूप मोठं नुकसान हे माझ्या राज्यामध्ये शेतकऱ्यांचं झालेलं आहे. आजचा माझा दौरा आज इथं जालना जिल्ह्यामध्ये आम्ही पहिल्यांदा जे जातोय ते बदनापूरला, सोमाठाणा, त्यानंतर वडीगोंद्री हे जालना आणि त्यानंतर मी अहिल्यानगरला जातोय. शेवटी दौरा म्हणण्यापेक्षा ह्यातनं एका तालुक्यात गेलं त्या तालुक्याची त्या जिल्ह्याची परिस्थिती ही सगळी आपल्या लक्षात येते आणि निश्चित प्रकारे हा शासनाच्या माध्यमातून जिथं जिथं नुकसान झाले तो अहवाल लवकरात लवकर शासनाला कसा मिळेल आणि आमचे अधिकारी वगैरे निश्चित प्रकारे ते दोन्ही डिपार्टमेंटचे अधिकारी, सगळ्याच डिपार्टमेंटचे विभागाचे अधिकारी पंचनाम्याचं काम युद्ध पातळीवर करतायत. ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी जोर धरायला लागलेली आहे. त्यासाठी शेतकरी शेवटी शेतकऱ्यांचं काहीच आज चुकीचं नाही. शेतकरी खूप अडचणीत आहे. शेतकरी कधी दुष्काळामुळे आज दुष्काळ पडतो, कधी गारपीट होते आणि कधी आता अतिवृष्टी होते. त्यामुळे शेतकरी आज अडचणीत आहे. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेवटी तुम्ही म्हटला ओला दुष्काळ, शेवटी केंद्राचे, राज्याचे निकष, केंद्राचे काय निकष, ह्या गोष्टीचा विचार तो मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री करतील. परंतु ह्यापेक्षा आजच्या काळामध्ये शेतकऱ्यांना मदत किंवा शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे कशी लवकरात लवकर होईल हा शासनाचा आमचा प्रयत्न आहे. आणि परत शेतकरी जो निश्चित प्रकारे जो त्याच्या अडचणीचा, त्याच्यावर जो अडचणीच्या काळामध्ये त्याला मदत करणं ह्याला आमचं प्रथम प्राधान्य आहे. आज शेतीच्या बांधावर आहे. शेतीचं खूप नुकसान झालंय, शेतकरी अडचणीत हे सुद्धा तुम्ही मान्य करता. मात्र दुसऱ्या बाजूने शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी नोटिसा देत आहेत बँक. या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आता आपल्याच माध्यमातून आम्हाला कळालंय, या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्या बँकेला किंवा त्यांना राज्य सरकारच्या वतीने सूचना दिल्या जातील. वसुली थांबवायला पाहिजे वाटत नाही? 100% वसुली जिथं जिथं नुकसान झालं तिथं वसुली थांबवली गेलीच पाहिजे. उपाययोजना तर 100% राबवल्या पाहिजे. खरं तर तुम्हाला माहिती आहे की हे निसर्गाचं संकट आहे आणि निसर्गाचं संकट म्हणण्यापेक्षा आता हवामान बदल, हे सगळे जे सांगतात ते हवामान बदल, पाऊस जो पडतोय तो एकाच दिवशी, वर्षाच्या सरासरी एकाच दिवशी पाऊस पडतोय. त्यामुळं आपले ओढे असतील, नद्या असतील, त्यामुळं त्याला पूर येतोय. त्या महापुरामुळे निश्चित प्रकारे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होते. मी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना एकच सांगतो की शेवटी आपण धीर धरला पाहिजे. शेवटी ह्या परिस्थितीला आपल्याला सगळ्याला सामोरं निश्चित प्रकारे जावंच लागेल. आणि या बाबतीमध्ये आता आज आपण शिकून घ्यायचं की आपण काय केल्यानंतर भविष्यामध्ये हे आपल्याला अडचणी किंवा आपल्याला हे प्रसंग आपल्यावरती उद्भवणार नाहीत. त्यासाठी निश्चित प्रकारे शासन सुद्धा या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे योग्य तो त्या सर्वांना मदत करेल.
दादा नुकसान पिकांचं आहे, जनावरांचं आहे, शेतीचं नुकसान झालेलं, पण काही ठिकाणी जमीन खरडून गेलेली. म्हणजे जमीन खरडून त्यावर गेली, काहीतरी निकष काय लावणार? जमीन खरडून गेलेलं सुद्धा आम्ही त्याला सुद्धा त्याची पण नुकसान भरपाई आम्ही त्याला देतोय. त्यामुळे जमीन खरडून जाऊ द्या, शेतामधलंही वाहून जाऊ द्या. शासनाची जी